पावसात महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीकडून आज निषेध आंदोलन राज्यभरात सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय। सुप्रिया सुळे या पावसामध्ये भिजत आहेत आणि संवाद साधत आहेत। तिथे लढत होते, सरकारचा निषेध केला जातोय। सरकारने घेतली पाहिजे। अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलंच। 2 दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता, ती बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेकीसाठी लढत होती। म्हणजे ह्याच्यातूनच या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात हे उघड झालेलं आहे। त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि 2 महिन्यातच स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि 2 महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली। अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ, जर ह्याच्यात सत्य असेल तर। त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेलं नाही। हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही, ही आपली लेख आहे। त्यामुळे आपल्या सगळ्या लेकींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आहेत, आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ। आपण प्रत्येक शाळेत जाऊ, आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली तर आम्ही तुमच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत। पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ देणार नाही, ही जबाबदारी आपण सगळे घेऊया। आज जी घटना बदलापूरला कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही। आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल ज्या पोटतिडकीने आपण सगळे बोलताय, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागूया, एवढीच आपल्याला विनंती करते। प्रशांत दादा, तुम्ही खूप चांगलं इथे नियोजन केलेलं आहे, पण ही फक्त आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे। कारण आपल्याला गाव वाडी वस्तीपर्यंत जाऊन, मी कालही दौंडला गेले होते तेव्हा ती कृती जवळपास 5-6 वर्ष चालली होती। कोणी हिम्मत केली नाही बाहेर येऊन बोलायची। आता आम्हाला 5-6 वर्षांनी कळलंय, कारण का एका पालकांनी हिम्मत करून सांगितली। तर आपल्याला फक्त कुटुंबांना पण हिम्मत द्यायची गरज आहे की तुम्ही जर बाहेर आला तर तुमची बदनामी होणार नाही। आणि मी आज इथे सगळे जे टीव्ही चॅनलवाले आहेत त्यांचंही कौतुक करते आणि आभार मानते, कारण का दौंडची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल, या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलेलं आहे। ज्या आपल्या लेकी आहेत त्यांच्या कुटुंबाचं नाव किंवा ओळख कुठेही बाहेर आलेली नाही। आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांनाही विनंती राहील की गडबडीने हाऊस व्हिजिट्स करू नका, कारण का त्यांची ओळख कधीही बाहेर येता कामा नये, कारण का त्या मुलांना पुढचं आयुष्य जगायचंय। त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हसीचा मान सन्मान आपण केला पाहिजे। 15 दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी चालेल, पण घाईघाईनी जाऊ नका, कारण का आता त्यांना काउन्सिलिंग वगैरेची मदत आहे। त्याच्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की फार मीडियानी फार संवेदनशीलपणे हे विषय मांडलेले आहेत, तीच संवेदनशीलपणा आपणही दाखवावा। आपण इथे आलात आणि या मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे। आपल्याला सुरक्षिततेसाठी खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचंय आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि त्या कृतीचा मी जाहीर निषेध करते। जय हिंद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।